तालुक्याच्या पूर्व भागात कापूस पिकाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात असल्याने आणि खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात लूटमार होत असल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यास पर्यायाने शेतकऱ्यांच्या क्विंटल मागे 900 रुपयांपर्यंत फायदा होणार आहे। शेगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू असल्याने शेतकऱ्यांना किमान क्विंटल मागे 100 ते 150 रुपये खर्च येत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे। शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेगाव तालुक्याच्या बालमटाकळी बोधेगावसह परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली असून 8 दिवसात कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेवगाव गेवराई राज्य मार्गावर बालमटाकळीतील शेतकरी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। यूसीएन टीव्ही प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, शेवगाव। चालू ना 300, 350, 400। यावर्षी शेवगाव तालुक्यामध्ये शासनाचे CCIचे कापूस खरेदी केंद्र फक्त शेवगाव शहरातच सुरू झालेले आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बोधेगाव परिसर, बालमटाकळी परिसर हा मेन कापसाचा एरिया आहे आणि प्रत्येक वर्षी बालमटाकळीला कापूस खरेदी केंद्र शासकीय सुरू होत असतं, परंतु आत्तापर्यंत 1 महिना 1.5 महिना होऊनही बालमटाकळीचं CCI सेंटर सुरू झालेलं नाही। तरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे आमची की तातडीनं बालमटाकळीला या ठिकाणी जिनिंग आहे, प्रेसिंग आहे, त्यामुळं या ठिकाणी सर्व सुविधा असताना यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। प्रत्येक क्विंटल मागं 100 ते 150 रुपये शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि वेळ वायाला जाऊन शेवगावला त्या ठिकाणी जाऊन माप घालण्यासाठी या पूर्ण दिवस शेतकऱ्याचा खर्च होतो। तर आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे की तातडीनं बालमटाकळीचं कापूस खरेदी केंद्र सुरू करावं, अन्यथा या ठिकाणी एक 4-6 दिवसामध्ये रस्ता रोकोचं आंदोलन सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल, याची या ठिकाणी फेडरेशनचे अधिकारी त्याचप्रमाणे शासनाने दखल घ्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो। तेव्हा खऱ्या अर्थाने कापसाचा जो पीक पेरा आहे किंवा कापसाची लागवड आहे पूर्व भागामध्ये शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव, बालमटाकळी, कांबी, हातगाव या परिसरामध्ये आहे आणि एकही सेंटर या परिसरामध्ये सुरू झालेलं नाही, तरी तातडीनं हे सेंटर सुरू करावं अशी या ठिकाणी आमची विनंती आहे। नाईलाजास्तव सर्व शेतकरी, सर्व पक्षीय भव्य प्रमाणात रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल।